राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे। यातील काही महिलांना या योजनेचे पहिले 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये मिळाले आहेत। मात्र अद्यापही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। या महिलांना आगामी काळात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत। परंतु यासाठी कोण पात्र ठरणार आहे आणि हे 4500 रुपये खात्यात जमा करण्यासाठी महिलांना काय प्रोसेस करावी लागणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव साहिल पोळ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात 17 तारखेला जमा झालेले आहेत। परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये फॉर्म भरूनही पैसे जमा झालेले नाही आहेत। पण येत्या सप्टेंबरला 4,500 हे रुपये त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। तर त्याची प्रोसेस काय हे मी तुम्हाला सांगतो। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलैच्या नंतर किंवा 31 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये 4,500 रुपये हे जमा होणार आहेत। 4,500 रुपये मिळण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे की ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे पण तरीही त्यांच्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं की फॉर्म एरर किंवा जसं की फोटो ब्लर किंवा डॉक्युमेंट ब्लर असतील, तर त्यांनी सरकारने दिलेलं रिसबमिटचं ऑप्शन आहे, त्यात तुम्ही जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपरली भरू शकता आणि नंतर रिसबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून नंतरच तुम्हाला 4,500 रुपये मिळतील। ज्या महिलांना त्यांचा फॉर्म दुरुस्ती करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर 31 ऑगस्टच्या आत त्यांचा फॉर्म दुरुस्ती करा आणि नंतर मग रिसबमिटवरती क्लिक करून त्यांचा फॉर्म सबमिट करा। त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर येत्या सप्टेंबरमध्ये तुमच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने 181 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे। यावर तुम्ही संपर्क साधून योजनेची अधिक माहिती आणि प्रोसेस जाणून घेऊ शकता। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।